नमस्कार मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात आपल्याला घरी निघल्यापासून करायची होती, पण निघल्यापासून गाडीवर जो भिजलोय शेवटी आपण रिक्षा घेतलेली आणि आता हो आज रिक्षात चाललोय. भाऊ आपला मस्त झोपलेले घुसल्या कोठी. आता व्लॉगची सुरुवात आपली झाली डायरेक्ट चंदीगडमध्ये. मित्रांनो, फायनली रात्रीची सकाळची दुपार झाल्यानंतर फायनली आपण आपल्या वन ऑफ द लोकेशनला पोहोचलेले, जे आहे चंदीगड. आता आपण चंदीगडवरनं मनालीला जाणार आहेत. मग बसचा जरा आपला लफडा झालाय, बघू बघा. मित्रांनो, चंदीगडला पोचलेले आपण. आता चला पुढे बॅग घेऊ. तर मित्रांनो, सकाळची रात्रीची सकाळ आणि सकाळची परत दुपार झाल्यानंतर 24-25 तासानंतर आपण फायनली चंदीगड पोचलेलो आहे. इथून आपण ऑटोनी चाललोय बस स्टँडला आणि तिथून मग मनालीसाठी बस बघू कोणती भेटते. तर मित्रांनो, आता आपण आहे चंदीगडमध्ये. चंदीगडला पोचून आपण रूमवर जरा फ्रेश वगैरे झालो आणि आता शास्त्री मार्केटला थोडीफार शॉपिंग करायला आलो. आपण जास्त काही नाही, ट्रेकिंगची बॅग घेतले. आता आपण इथून चालू मनाली, तिथून कॅम्प साईडला जाऊ आणि मग तिथून पुढचा व्लॉग चालू करू. तर मित्रांनो, रात्रीचे वाजलेत 1:30. आम्ही निघलेलो चंदीगडवरनं मनालीला गाडीमध्ये आणि इकडे झाले लँडस्लाईड आणि ट्रक वगैरे पण अटकला आहे. आता रस्ता बंद आहे ना, एकच ठिकाणी 2-3 तास तरी थांबायला लागेल. मजबूत लाईन लागलेले, इकडं 3-4 तास जाणार आहेत असं वाटतंय मला. सकाळी पोचतो मनालीला, 1 तासाचा रस्ता होता पण आता 4 तास लागतील. शेडवायच्यात नशीब गांडू. तर मित्रांनो, 1 तास एकाच जागी थांबल्यानंतर परत एकदा रस्त्याची हालत बघायला आपण निघलेले. ट्रक तर अजून तिथंच आहे. बाकी गाड्या एक एक करून चालल्यात. बघू आता कुठपर्यंत जात आहेत. सगळेजण मस्त झोपलेले, मला काही छाट झोप येत नाही. तर मित्रांनो, आपले गांडू नशीब एवढे लॉयल आहेत आपल्यासोबत का मुंबईपासून एवढे लांब हिमाचलला आलो तरी पण आपली साथ काय सोडत नाहीत. तिथं निघलो यायला तर रेड अलर्ट, जो मजबूत पाऊस. जेमतेम पोचलो ट्रेनमध्ये तर एका फ्रेंडची ट्रेन सुटली. अर्ध्या रस्त्यात तिला ट्रेन भेटली. मग आता इकडे आलो चंदीगडला तर बस बुक केली, त्या बस कॅन्सल झाल्या. मग टायमावर कॅब केली, कॅबने येतोय. 4 वाजता निघलो, 11-12 वाजेपर्यंत आलो. 12 वाजता जो अटकलो इकडे लँडस्लाईड झालता. अख्खी रात गाडीत झोपलोय. सकाळ झाले, पाऊस पण मजबूत चालू आहे तर अजून कोण साफ करायला पण आलेलं नाही. आता साफ कधी येईल आणि आपण पोचू कधी. तर मित्रांनो, मजबूत स्ट्रगल केल्यानंतर अख्खी रात्र एकच जागी एकच गाडीत काढल्यानंतर शेवटी वैतागून आता चालत निघलेले आम्ही. आता इथून 2-3 किलोमीटर चालून मग पुढं एखाद दुसरी गाडी भेटते का बघू. डेंजर का पावसाळ्यात इकडे येणं म्हणजे जागोजागी दगडा नुसती ही मोठी. तर मित्रांनो, तुम्हाला लँडस्लाईड बघायची
लँडस्लाईड दाखवतो. आता इथून कशीच गाडी जाईल, शेवटी चालत निघलं. आता इथून कोच्यातून कुठून तरी जाऊ. पण व्ह्यू मात्र सेक्सी आहे बघा, कसं काम आहे नुसतं. तर मित्रांनो, ऑलमोस्ट आपण 2-3 किलोमीटर चाललेले आणि रस्त्यात एक मस्त सुंदर काकू आपल्याला भेटली. तिने सफरचंद ऑफर केलं आपल्याला. सफरचंद खात खात निघलो आपण. आता अजून पुढं किती चालत आहे काय, पण काय पण बोला, घर सेक्स घ्यायचं. एक मिनटं तुम्हाला घर दाखवतो. एवढे लागले मित्रांनो. ह्यो अख्खा डोंगर वरतून जवळपास 2 किलोमीटरचा या बॅगसोबत उतरून आलेले पेंच. या अशा पायऱ्या अख्ख्या रस्त्यावर. मित्रांनो, 2-3 किलोमीटर बोलता 5-6 किलोमीटर चालल्यानंतर फायनली आपल्याला एक गाडी भेटलेली आहे आणि आता आपण मनालीला निघलेले. 1 तासाचा रस्ता राहिलेले. आता आपण कुल्लूला एक ठिकाणी थांबलेले. काहीतरी धाबा आहे इथे आणि इकडे समोर मस्त घरं आहेत आणि नदी पण आहे. इथून नदी दिसत नाही. आता इथून आपण जाऊ कॅम्प साईट हमसाल आपले आणि मग तिथून मेन आपले सगळे ब्लॉग चालू होतील. आता हे 2-3 दिवस तर नुसते एवढा स्ट्रगल अनन्या पांड्यानी पण केलेलं नाही जेवढा स्ट्रगल आम्ही केलेले. म्हणजे एवढ्या गाड्या बदलून, बस कॅन्सल होऊन, ट्रेन सुटून, सगळ्या करून आता जेमतेम आता इथं पोचलेले. आता बघू किती मजा येते, किती पैसा वसूल होतो का काय होते. व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, फायनली 2-3 दिवसांच्या कंटिन्यू ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही आता आमच्या कॅम्प साईडला पोचलेलो. जवळजवळ 2 लाख 3 दिवसांची उत्ता ट्रॅक आहे आणि 4थ्या दिवशी आम्ही जाऊन चक्रात आहोत. बघू आता कसं काय आहे, त्या अपडेट काय